श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 3 जून 2024, वार सोमवार आणि आज आहे भागवत एकादशी. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. अशा प्रकारे एका वर्षात 24 एकादशी येतात आणि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्या वर्षी 26 एकादशी येतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला अतिशय महत्त्व आहे. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्याने आपल्या जीवनातील वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तर अशा काही विशिष्ट तिथी जेव्हा असतात त्या तिथींवर जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर त्या सेवेचं आणि उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील, समस्या येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, कितीही पैसा घरात आला तरीही तो कमी पडत असेल, तर याचा अर्थ त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त झालेली असते. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर तुमच्या प्रत्येक शुभकार्यामध्ये अडथळे उत्पन्न होतात. जर तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल आणि कितीही प्रयत्न करून ते काम पूर्ण होत नसेल तर ते तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींमुळे होत असतं. नकारात्मक ऊर्जा तुमचं कार्य पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न करते. तर घरातील ही नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती नष्ट व्हावी आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढावा यासाठी मी तुम्हाला आज एक प्रभावी उपाय सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटे अगोदर आणि सूर्यास्तानंतरचा 45 मिनिटे हा जो काळ आहे हा प्रदोष काळ असतो. म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 किंवा 8पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय खूप सोपा आहे पण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक मातीची धूपदाणी घ्यायची आहे किंवा तुम्ही मातीची पणती घेतली तरी चालणार आहे. या पणतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. या तांदळावर तुम्हाला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, कारण भीमसेनी कापूर जाळल्याने आपल्याला अनेक फायदे होत असतात. पण तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कापराच्या 5 वड्या घ्या. 5 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. या कापराच्या वड्यांवर तुम्हाला 2 अखंड लवंग ठेवायचे आहेत. अखंड लवंग म्हणजे ज्या लवंगांना फूल असतं अशा लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडे काळे तीळ तुमच्या हातात घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता. काळे तीळ किंवा पिवळी मोहरी या 2पैकी तुम्हाला एकच वस्तू घ्यायची आहे. त्यानंतर हे काळे तीळ तुम्हाला तुमच्या घरातील लहान मुलाच्या अंगावरून म्हणजेच डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा उतरवायचे आहेत. जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती जर सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरूनही तुम्हाला हे तीळ 7 वेळा उतरवायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हेच तीळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवायचे आहेत. कारण आपल्या घरालाही नजरबाधा होत असते. कारण आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगले विचार घेऊन घरात येत नसते. आपल्या घरात वाईट विचार घेऊन येणाऱ्या व्यक्तींमुळे आपल्या घराला नजरदोष होत असतो. यामुळे आपल्या घरात भांडणं होणं, घरात आजारपण येणं, मुलांनी अभ्यास न करणं, घरातील सदस्यांची प्रगती न होणं अशा समस्या उद्भवत असतात. म्हणून आपल्याला हे काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तीळ आपल्याला धूपदाणीत ठेवलेल्या कापरावर टाकायचे आहेत. त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ती धूपदाणी उचलायची आहे. त्यानंतर हा कापराचा धूर तुमच्या घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे, टॉयलेट बाथरूम सोडून. तर हा कापराचा धूर तुम्हाला अख्ख्या घरात सगळीकडे फिरवायचा आहे. फिरवत असताना मनात एक भावना ठेवायची की हा उपाय केल्यामुळे माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे
आणि माझ्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढणार आहे. तसेच हा धूर फिरवत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. हा उपाय केल्यामुळे माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट येणार आहे. ही भावना मनात ठेवून हा धूर घरभर फिरवायचा आहे. मनात कोणताही वाईट विचार न ठेवता हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे भांडं तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याकडे न्यायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवायचं आहे. कापूर जळत असेपर्यंत तुम्हाला तुमच्या घराची दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे तुमच्या घरातील भांडणं, कटकटी, वाद हळूहळू कमी होत असल्याचं तुमच्या निदर्शनास येईल. या भांड्यातील अग्नी शांत झाल्यानंतर भांड्यातील अर्धवट जळलेल्या वस्तू ज्या असतील म्हणजे तांदूळ किंवा लवंग यांचे जे अवशेष उरलेले असतील ते पुन्हा आपल्याला घरात आणायचे नाहीत. ते परस्पर घराच्या बाहेर नेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचे. आज एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला निश्चितच फायदा होईल. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.